नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण 85% स्टेट कोटामध्ये BAMSचा कॅप राऊंड 2चं शेड्यूल काय असेल आणि जागा किती शिल्लक आहेत हा भाग आपण बघणार आहोत. पहिलं शेड्यूल, ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस और प्रेफरन्सेस फॉर्म कधीपासून आहे? 29/9/2025 म्हणजे 29 सप्टेंबरपासून 1/10/2025 म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड 2 कधी आहे? 4/10/2025 म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत. आणि फिजिकल जॉईनिंग कधी दिलेली आहे? 5/10/2025 ते 10/10/2025 अप टू 5:30 PM म्हणजे 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 5:30 वाजेपर्यंत. पुन्हा बा चॉईस फिलिंग कधी आहे कॅप राऊंड 2ची? 29 तारखेपासून 1 ऑक्टोबरपर्यंत. नंतर सिलेक्शन लिस्ट कधी लागणार आहे? 4 ऑक्टोबरला. आणि फिजिकल जॉईनिंग कधी आहे? 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत. हे आहे 85% स्टेट कोटामध्ये BAMSच्या कॅप राऊंड 2चं शेड्यूल. आता या कॅप राऊंड 2मध्ये किती जागा आहेत ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटच्या जागा किती आहेत, गव्हर्नमेंट BAMSच्या जागा किती आहेत आणि प्रायव्हेट BAMSच्या जागा किती आहेत, या दोन्ही भाग आपण बघणार आहोत. पहिले आपण गव्हर्नमेंट BAMSच्या कॅप राऊंड 2च्या कॅटेगरी वाईज किती जागा ते आपण बघणार आहोत. बघा, गव्हर्नमेंटच्या टोटल सीट्स आहेत 1486. आता बॅलन्स शीट किती आहे ते आपण बघणार आहोत. SC कॅटेगरीसाठी जनरलच्या 50 सीट, वुमनसाठी 25 सीट, ऑर्फन 1 साठी 1 सीट आणि PWDसाठी 8 सीट आहेत. ST कॅटेगरीसाठी जनरलच्या 38 आहेत, वुमनच्या 16, ऑर्फनच्या 1 आहेत आणि PWDच्या 5 जागा आहेत. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीसाठी जनरलच्या 8, वुमनसाठी 4 आणि ऑर्फन 2साठी 1 जागा आहे. पुढची कॅटेगरी आहे NT1. जनरलच्या 8 आहेत, वुमनच्या 4 आहेत आणि PWDच्या 2 जागा आहेत. NT2साठी जनरलच्या 23, वुमनसाठी 7 आहेत आणि PWDच्या 3 जागा आहेत. पुढची कॅटेगरी आहे NT3 कॅटेगरी. NT3 कॅटेगरीसाठी जनरलच्या 14 आहेत, वुमनच्या 7 आहेत आणि PWDची 1 जागा आहे. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीसाठी जनरलच्या 98 जागा आहेत, वुमनसाठी 35 जागा आहेत, ऑर्फनची 1 जागा आहे, ऑर्फन 2ची 1 जागा आहे आणि PWDच्या 9 जागा आहेत. अशा टोटल जनरलच्या 239 सीट आहेत, वुमनसाठी 97, ऑर्फनसाठी 3, ऑर्फन 2साठी 2 आणि PWDच्या 28 जागा आहेत. पुढे SCBCच्या जनरलच्या 44, वुमनच्या 18 जागा आहेत, ऑर्फनची 1 जागा आहे, ऑर्फन 2ची पण 1 जागा आहे आणि PWDच्या 7 जागा आहेत. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीसाठी जनरलच्या 52 जागा आहेत, वुमनसाठी 16 जागा आहेत, ऑर्फनची 1 जागा आहे आणि PWDच्या 7 जागा आहेत. पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी जनरलच्या जागा आहेत 143, वुमनसाठी 63, ऑर्फनच्या 2, ऑर्फन 2ची 1 आणि PWDच्या 18 जागा आहेत. मग पुढे जर सीट आपण बघितल्या टोटल सीट, तर जनरलच्या टोटल सीट 478, वुमनसाठी 194, ऑर्फनच्या 7, ऑर्फन 2च्या 4 आणि PWDच्या 60 जागा आहेत. अशा टोटल 743 जागा आहेत. आता याच्यामध्ये अजून D1, D2 यासारख्या जागा आपल्याला ॲड करायच्या आहेत. त्या आता जागा आपण बघूया. आता 743 जागा आहेत. त्याच्यामध्ये आता D1साठी जनरलच्या 10, वुमनसाठी 6, D2साठी जनरलच्या 6, वुमनसाठी 1, D3साठी जनरलची 1, वुमनसाठी 1, महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीसाठी जनरलच्या 2 आहेत आणि वुमनसाठी 1 जागा आहे. अशा टोटल जनरलच्या 19 जागा आहेत आणि वुमनसाठी 9 जागा आहेत. अशा टोटल मिळून 28 जागा आहेत. आणि मगाशी ज्या 743 जागा होत्या अधिक या 28 जागा मिळून टोटल जनरलच्या झालेल्या आहेत 497, वुमनच्या झालेल्या आहेत 203, ऑर्फनच्या 7, ऑर्फन 2च्या 4 आणि PWDच्या 60 जागा आहेत. अशा टोटल 771 जागा आहेत, बॅलन्स जागा आहेत राऊंड 2साठी.
म्हणजे कॅप राऊंड 2 साठी गव्हर्नमेंट BMSच्या टोटल जागा ज्या आहेत त्या 771 जागा आहेत. आता आपण प्रायव्हेट BMSच्या किती जागा आहेत त्या आपण बघणार आहोत. कॅप राऊंड 2 प्रायव्हेट BMS. मग प्रायव्हेट BMSच्या जागा आहेत 7427. पण आता बॅलन्स जागा आपल्याला बघायच्या आहेत. किती जागा कॅप राऊंड 2 मध्ये आपल्याला मिळणार आहेत. SC कॅटेगरीसाठी जनरलच्या 177, वुमनसाठी 87, ST साठी जनरलच्या 112, वुमनसाठी 41, VJ कॅटेगरी जनरल 36, वुमन 19, NT1 साठी जनरल 29, वुमन 16, NT2 साठी जनरल 51, वुमनच्या 17, NT3 साठी जनरलच्या 25, वुमनच्या 7, OBC साठी जनरलच्या 265, वुमनच्या 111. अशा टोटल जनरलच्या 695 आणि वुमनसाठी 298 जागा आहेत. आता याच्यामध्ये ACBCच्या जागा आणि EWSच्या आणि ओपनच्या जागा ॲड होणार आहेत. मग ACBCसाठी जनरल कॅटेगरीच्या जागा आहेत 218, वुमनसाठी 84 जागा. याच्या प्रायव्हेटमध्ये EWSच्या जागा नाही, त्या ओपनमधनं भरल्या जातात. आता ओपन कॅटेगरीच्या जनरलच्या जागा आहेत 1494 आणि वुमनसाठी जागा आहेत 644. मग अशा टोटल जागा ज्या आहेत जनरलसाठी 2407 जागा आहेत आणि वुमनसाठी 1026 जागा आहेत. अशा 3433 जागा बॅलन्स आहेत कॅप राऊंड 2 साठी. याच्यामध्ये अजून ॲड होणार आहेत त्या जागा आपण बघूया. या टोटल जागा ज्या 3433 आहे याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोटाच्या म्हणजे IQ कोट्याच्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी भरायच्या ॲड करायच्या आहेत. मग त्या IQ कोट्याच्या जागा आपण बघूया किती आहेत त्या. तर टोटल जागा होत्या 3433 आणि IQ कोट्याच्या 799 जागा याच्यामध्ये ॲड होणार आहेत. मग कॅप राऊंड 2 मध्ये प्रायव्हेट BMSसाठी जनरलच्या जागा असतील 3206 आणि वुमनसाठी जागा असतील 1026. मग 3206 अधिक 1026 मिळून 4232 जागा अजून बॅलन्स आहेत. म्हणजे कॅप राऊंड 2 साठी प्रायव्हेट BMSच्या अजून 4232 जागा अवेलेबल आहेत, बॅलन्स आहेत. 7427 मधल्या 4232 जागा शिल्लक आहेत. म्हणजे जवळपास 50%च्या वरच्या जागा अजून शिल्लक आहेत. आणि याचा इफेक्ट कट ऑफवर होऊ शकतो, कारण गव्हर्नमेंटच्या पण 50%हून अधिक जागा शिल्लक आहेत आणि प्रायव्हेटच्या पण 50%हून अधिक जागा BMSच्या शिल्लक आहेत, बॅलन्स आहेत. अशा आहेत टोटल बॅलन्स सीट म्हणजे कॅप राऊंड 2 साठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BMSच्या. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.